हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। किसानों की परेशानियां खत्म नहीं होती। किसान समाज का एक ऐसा घटक है जिस पर प्रकृति की मार भी होती है और लालची इंसानों की भी। इन दिनों कपास की फसल का मौसम है। सभी किसान अपनी अपनी फसलों को संभाल रहे हैं, लेकिन यहाँ भी किसानों को कपासी कीड़े बोंड अली परेशान कर रही है। महाराष्ट्र के जलगांव के पाचोरा में किसानों को सही जानकारी देने के लिए बीज विक्रेताओं और कृषि अधिकारियों की बैठक का आयोजन किया गया, जिसमें कृषि अधिकारी ने व्यापारियों को बताया कि किसानों को किस तरह से सही जानकारी देनी है ताकि किसानों की मुसीबतें कम हो सके। बीटी कापसासोबत जे नॉन बीटी बियाणं येतं, शेतकऱ्यांनी ते आश्रित लाईनी किंवा रिफ्युजी लाईन्स त्या शेतात घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला शेतामध्ये जागा नसेल तर आपल्या शेतालगत असलेल्या पडीत जमीन असेल, बांधावर असेल, शेताजवळच्या विहिरीजवळ किंवा झोपडीजवळ अशा ठिकाणी ते नॉन बीटीचं बियाणं जरी टाकलं तरी सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हे लावणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढणार नाही। दुसरी गोष्ट, गुलाबी बोंडअळीचा नियंत्रण करण्यासाठी त्याचं जीवनक्रम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। गुलाबी बोंडअळीमध्ये त्याचं नियंत्रण करण्यासाठी जर आपण लागवडीनंतर 45 दिवसांनी आपण जसं आपल्याला ताप आल्यावर आपण थर्मामीटरने चेक करतो तसं आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही यासाठी फेरोमोन सापळे, यालाच मराठीमध्ये कामगंध सापळे म्हणतात, हे लावणे अत्यंत आवश्यक आहे। पिकाच्या उंचीपेक्षा 1.5 ते 2 फूट उंचीवर हे लावणे, त्यामध्ये कामगंध लूर लावणे, जेणेकरून नर पतंग त्याकडे आकर्षित होतो आणि त्या दुसऱ्या दिवशी आपण सापळ्याची तपासणी केली असता त्यामुळे 7 ते 8 जर पतंग अडकलेले दिसले तर यावरून समजायचं का आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे। यासाठी आपण डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याऐवजी सुरुवातीला ट्रायकोग्रामा चिलोनिस नावाची कीड नावाचे एक आपलं मधमाशीसारखी एक माशी येते, ती माशी या गुलाबी बोंडअळीने दिलेल्या अंड्यांमध्ये अंडी घालते व त्या गुलाबी बोंडअळीच्या अंड्यांवर आपली उपजीविका करून ते अंडी जागीच नष्ट करते आणि यामुळे गुलाबी बोंडअळीची जी पुढची उत्पत्ती होणार आहे ती जागेवरच थांबते। दुसरी गोष्ट, फेरोमोन सापळे लावल्याने नर कीटक अडकल्या त्यामुळे एक नर कीटक 3 मादी कीटकांशी मिलन करतो आणि एक मादी जवळपास 150 अंडी देते। तर आपण एका नर कीटकाला जर कंट्रोल केलं तर त्यापासून आपण जवळपास 450 अंडींचा नायनाट करू शकतो। गुलाबी बोंडअळीमध्ये रासायनिक कीटकनाशक फवारणी करून नियंत्रण करणे हा अंतिम उपाय नाही, त्याच्यावर पहिला प्राथमिक उपाय फेरोमोन सापळे आणि ट्रायकोग्रामा चिलोनिस नावाची किडीचे कार्ड जे 40 रुपयाला येतं, एका कार्डवर 18,000 अंडी असतात, हे कार्ड वापरणं अत्यंत आवश्यक आहे। एकदा का तुमचं फुलोरा अवस्था सुरू झाली आणि बोंडे धरण्याची अवस्था जर सुरू झाली आणि गुलाबी बोंडअळी जर बोंडामध्ये गेली, नंतर तुम्ही जगातलं कोणतंही औषध फवारणी केली तरी ते नियंत्रणात येणार नाही। यासाठी आपण आणि ही गुलाबी बोंडअळी कापूस या एकाच पिकावर उपजीविका करत असते। यामध्ये आपण कमी कालावधीचं कापसाचं वाण घेणे, जैविक, रासायनिक व मशागतीय पद्धतीच्या नियंत्रणाचे उपाय योजणे, नोव्हेंबरपर्यंत कापसाचा कालावधी ठेवणे, नोव्हेंबरनंतर शेत मोकळं करणे जेणेकरून त्यांची जीवनक्रम खंडित होईल आणि गुलाबी बोंडअळी पुढच्या वर्षामध्ये अगदी कमीत कमी प्रादुर्भाव तिचा होईल, ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। पर्यंत आपले शेतकरी 15 मार्चपासूनच लागवड करीत होते। नैसर्गिकतः आपल्याकडे तीव्र टंचाई असल्यामुळे शेतकरी यावर्षी तर पूर्व हंगामी लागवड खूप कमी प्रमाणात करणार आहेत आणि दुसरी गोष्ट, आपण जर पूर्व हंगामी लागवड केली तर गुलाबी बोंडअळीमध्ये असं एक म्हणजे गुलाबी बोंडअळीमध्ये ही एक क्षमता आहे की जर तिला परिसरामध्ये अन्न उपलब्ध झालं तर ती कोशातनं लगेच बाहेर येते, तर ती कोशातनं बाहेर येऊन आपले जीवनक्रम सुरू करते। म्हणून तीव्र तापमानापासून सुटका होण्यासाठी जेव्हा आपल्या वातावरणातलं तापमान 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेड होईल त्यावेळेस म्हणजेच आपण शेवटचे 28-29 मे नंतर लागवड करणे, हे तापमानापासून तर आपली सुटका होईलच, परंतु गुलाबी बोंडअळीची जी एक सायकल
ती सुद्धा आपण ब्रेक करणार आहोत, जेणेकरून गुलाबी बोंडअळीपासून आपल्याला पण वाचता येईल आणि आपलं कापसाचं पीक सुद्धा जोमदार येईल कमी तापमान झाल्यामुळे. म्हणून शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी 28 मे नंतरच लागवड करावी कापूस पिकाची. बियाणे खरेदी करताना मुख्यत्वे काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेते जे आहेत त्यांच्याकडूनच बियाणे खरेदी करावे. सर्वप्रथम त्यांच्याकडनं पक्कं बिल घ्यावं. ज्या कंपनीचं जे वाहन तुम्ही घेणार आहात त्याचा कंपनी, त्याची लॉट नंबर, त्याची किंमत ही त्यात व्यवस्थित नमूद केलेली आहे का हे आपण तपासून बघायचं आहे. आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावं. तुमच्या गावातील काही व्यक्ती अनधिकृतपणे तुम्हाला फूस लावून नको असलेल्या गोष्टी तुमच्या हाती देऊन ते बियाणं, नको असलेले बियाणं तुमच्या हाती देऊन, कारण शासनानं तणनाशकला सहनशील असलेली बीटी हिला परवानगी दिलेली नाही भारतामध्ये. त्यामुळं जी बीटी तणनाशकाला सहनशील आहे आणि जे तुम्हाला सांगतील की याच्यावर तणनाशक फवारल्यानं सुद्धा कपाशीला काही धोका होणार नाही, तशा कुठल्याही प्रकारचं बियाणं अनधिकृत व्यक्तीकडनं खरेदी करू नये हे मी सर्वप्रथम आवाहन करू इच्छितो. त्यानंतर अधिकृत बियाण्याकडनं खरेदी करताना बियाण्याचं बिल हे मात्र घेणं आवश्यक आहे. त्याची निर्धारित किंमत जी आहे BG2ची जी निर्धारित किंमत यावर्षी शासनानं ठरवलेली आहे ती 740 रुपये आहे. 740 किंवा त्यापेक्षा कमी दराने जर कोणी तुम्हाला विक्री करत असेल अधिकृत वितरक तर ती गोष्ट मान्य आहे. मात्र 740पेक्षा 10 रुपये 1 रुपयासुद्धा जास्त दराने ती विक्री करू शकत नाही. त्यामुळं जर कुठलाही अधिकृत विक्रेता तुम्हाला 740 रुपयापेक्षा जास्त रकमेनं बियाणं विक्री करत असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून अवगत करावं. त्याचप्रमाणे देशी वाहनं जे आहेत त्यांचंसुद्धा बियाणं आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्याची निर्धारित किंमत 690 रुपये आहे. तर कुठलंही बियाणं खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडनं खरेदी करावं. खरेदी करताना पक्कं बिल घ्यावं आणि त्याची लागवड मात्र तापमानात उष्णतामान कमी झाल्यानंतर, टेम्परेचर कमी झाल्यानंतर त्याची लागवड करावी असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. बीज विक्रेताओं ने तो अपनी तरफ से सरकार और किसानों की मदद की इच्छा भी जताई है और कहा है कि हम सब किसानों के साथ हैं. सही सूचनाएं और जानकारियां देकर हम किसानों की मदद करेंगे. विक्री करताना प्रामुख्याने येणारी अडचण अशी आहे की शेतकरी काही वेळेला एकाच वाणाची वारंवार मागणी करतो आणि कंपन्या त्या वाणाची एक ठराविक लिमिटच्या वरती सप्लाय नाही करू शकत किंवा आमचंही बुकिंग नसतं. आणि अशा वेळेला आम्ही अडचणी देतो की शेतकरी मागतो आणि आम्ही त्याला देऊ नाही शकत. शेतकऱ्याचा असा समज असतो की यांना हे बियाणं ब्लॅकने द्यायचं आहे. वस्तुस्थिती तशी नसते. आमच्याजवळ असलेला उपलब्ध साठा आणि असणारी डिमांड यात तफावत असल्यामुळेच अशा अडचणी येतात. याच्यावर आमचं शेतकऱ्यांना एकच हात जोडून विनंती आहे की त्यांनी एकाच वाणाचा आग्रह न करता 3-4 वेगवेगळ्या व्हरायट्या समकक्ष ज्या किंवा त्या टाईपच्या ज्या व्हरायट्या असतील किंवा आपल्या जमिनीच्या पोतनुसार किंवा उपलब्ध पाण्यानुसार व्हरायट्या चॉईस केल्या पाहिजे. की आपल्या एका भावाने चोपड्याला ही व्हरायटी लावली म्हणून पाचोऱ्याला त्याच्या मावस भावाने ती लावली पाहिजे असं न करता आपले जमीन, आपलं असणारं पाणी आणि फर्टिलायझरचे डोसेस यानुसार वाण चूज करून लावला पाहिजे. किसानों को अगर सही सामान और सही जानकारियां मिले तो किसानों का नुकसान बहुत हद तक कम हो सकता है और किसानों की परिस्थितियां भी सुधर सकती है. सरकारी अधिकारी तो अपने तौर पर प्रयास कर ही रहे हैं. विक्रेताओं और किसानों को भी साथ मिलकर एक दूसरे की मदद करनी चाहिए. पाचोरा से फकीर चंद पाटिल की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.